आहे महत्त्वपूर्ण आहे आणि त्या विभागाचं नाव कुठेतरी बदनाम केलं जातं खेळ झालं याच्यातून काय मार्ग निघतो. आपण त्यांना गोळी देऊया बीपीची. बीपी थोडा वाढलेला आहे त्यांचा आत्ता. त्यांना बीपीचा त्रास थोडा, गोळी चालू नाही आहे पण त्यांना त्रास आहे. आपण आत्ता त्यांना स्टार्टमध्ये ॲम्ब्युलन्सची गोळी देतो बीपीसाठी. शुगर त्यांची नॉर्मल आहे, व्यवस्थित आहे. आपण त्यांना एक बीपीची गोळी आत्ता देणार आहे. बाकीची व्यवस्थित आहे. ट्रीटमेंट घ्यायला ते वाढल्यासारखं आहेत का? इच्छुक आहेत का ट्रीटमेंट घ्यायला? तुम्ही इच्छुक आहात का? घ्यायला आहेत का तयार? नाही, मी पाणी पण नाही पिणार. आपण बघत आहे अनिकेत गोरे हे उपोषणाला बसलेले आहेत वन विभागाच्या विरोधात. आणि ह्या इथं आरोग्याची एक सरकारी गाडी आलेली आहे आणि त्या सरकारी गाडी येऊन त्याच्यामध्ये जे डॉक्टर आलेले आहेत त्या डॉक्टरांनी अनिकेत गोरे यांचे स्वतः मेडिकल तपासणी केलेली आहे. मेडिकल तपासणीच्या अहवालामध्ये अनिकेत गोरे यांच्या बाबत जर चौकशी केली तर डॉक्टरांकडं चौकशी केलेली आहे आणि त्या चौकशीच्या दरम्यान कळलेलं आहे का त्यांना बीपीचा पण त्रास आहे. म्हणजे आणि बीपी थोडासा वाढलेला आहे. तर त्या अनुषंगाने त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे की मला थोडासा बीपीचा पण त्रास आहे. त्यांनी स्वतःवरती उपचार करून घेण्यासाठी सुद्धा एक नकारात्मक भूमिका घेतलेली आहे. आणि अशा प्रकारे जर त्यांची नकारात्मकच भूमिका आहे आणि प्रशासकीय अधिकारी आत्तापर्यंत विकास भोसले किंवा त्यांच्यावरचे सिनियर यांनी कुठल्याही प्रकारे यांची चौकशी करण्यासाठी जर येऊ शकत नसतील आणि उद्या जर ह्या बाबतीत काही चुकीचं घडलं गेलं तर याला 100% कोण जबाबदार राहील यांच्याकडूनच जाणून. मी माझ्या अर्जामध्ये नमूद केल्याप्रमाणे सर्व प्रशासन यंत्रणा जबाबदार राहणार आहे. आता तुम्ही उपचाराच्या साठी जे डॉक्टर आले होते यांनी तपासणी वगैरे केलेल्या आहेत आणि त्यांनी तुम्हाला काय काय सांगितलं? नाही, त्यांनी सांगितलं मला बीपी थोडा वाढलेला आहे, ते गोळी देत होते. परंतु मी लोकशाहीचा 4था आधारस्तंभ आहे. मी माझ्या भूमिकेवरती एकदम ठाम. एक प्रकारे स्वतः पत्रकार असूनही एक न्यूजचे संपादक आहेत आणि त्यांनीच जर स्वतः एक 8-9 महिने एका विषयाचा आढावा घेतलाय आणि त्या आढाव्याच्या अनुषंगाने जर त्यांनाच पाठपुराव्यात एवढे प्रश्न निर्माण होत असतील तर सर्वसामान्य जनता किंवा अन्य यांना कितीतरी संकटांना सामोरं जावं लागत असेल. आपण पाहूयात. धन्यवाद. मिलिंद टेमकर. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या डिजिटल न्यूज चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट देखील करा.